पिछले मैच में 22 रनों की एक अच्छी बारी खेली थी और नॉन स्ट्राइक पर हैं रोहन शिल्के। अब आएगा मजा, सुरई वाले थोड़ी जाएंगे, आखिर तक यहीं रहेंगे। इसके बाद आज का आखिरी मुकाबला सुरई जयदुर्गा सुरई बनाम पलक इंटरप्राइजेस। सर्कल की एलईडी लाइट जल चुकी है। खेल की शुरुआत होती भी, देखिए हम ऑन फील्ड अंपायर आपको भी ध्यान देना है, 20 मिनट का समय 4 ओवर के लिए दिया गया है। अंपायर जय पवार एंड अंपायर हेमंत शेट्टी। लैलेश, आपको गेंदबाजी की शुरुआत करना है। सामना करेंगे गणेश डिंगोरे। आने वाले बल्लेबाजों में आतिश भांडे बड़ा नाम है। पहली गेंद, ओह बढ़िया गेंद, आगे रखा था, हल्का सा मोमेंट था वहां पर। इस वक्त मानकोली में 23 डिग्री सेल्सियस रिकॉर्ड है। बढ़िया गेंद थी। जैसे जैसे रात ढलेंगी रन बनाना थोड़ा कठिन हो जाएगा। बैकफुट पे गए, पंच किया इनफील्ड के ऊपर से, खिलाड़ी पहुंच नहीं पा रहे हैं। गेंद कवर बाउंड्री के बाहर जाती भी 4 रन। शॉट वाइड एंड बिना किसी विकेट के सूर्या भाई फेम टीम है। दिनेश स्मूर्ति गोटेकर बी। बड़ा नाम है, धड़ाकेबाज चषक को जीता। पहला मैच एक मिडल टोटल पे गेंदबाजी से जीता। बलवंत दलवी ने जाके कुछ समझाया गेंदबाज को। स्वीप कर दिया है, झाड़ू शॉट है, गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग पे जा रही है। दूर से खिलाड़ी पहुंचे हैं, 2 रन बना लिए बैट्समैन ने। इन 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ 6 रन बिना किसी विकेट के, 6 विदाउट लॉस। रिमाइंड यू, गोटेगर बी losing a toss and batting first here. जय हिंद देवडुंग। राइट आर्म ओवर द स्टंप्स। इस मरतबा कट करने की कोशिश बल्ले के अंदर लगी, पहली स्लिप पे गई, विकेट कीपर पहुंचे, कोई रन नहीं। मौसम काफी मस्ताना और आज हर एक है लेट कबीर निर्मल मेमोरियल कप का दीवाना। राइट आर्म ओवर द स्टंप जा रहे हैं। इस मरतबा ऑन द राइज, बहुत खूबसूरत कवर ड्राइव, गेंद पीछे सरक रही है, 2 खिलाड़ी उसका पीछा कर रहे हैं। अब जाकर उठाया है, 2 रन बनाए बैट्समैन ने। अच्छा ड्राइव ऑन द राइज, 2 रन से डिंगोरे पहुंचे कुल मिलाकर 8 पर और स्कोर भी पहुंचा है गोटेगर बी का 8 रन बिना किसी विकेट के। ये हमारा बहुत ही फेमस शिकारी ग्रुप। हुक कर दिया है, फाइन लेग ऊपर खड़ा है, कोई मौका नहीं, गेंद वाइडिश फाइन लेग बाउंड्री के बाहर, 4 रन।
देखिए जिस तरह से सुनील गणेश डिंगोरे बल्लेबाजी कर रहे हैं, मानो ऐसा लगता है कि घर से सेट होकर आए हैं। 12 पे पहुंचा है स्कोर 1 ओवर की समाप्ति के बाद। बढ़िया शुरुआत, क्योंकि जिस तरह का क्लाइमेट है आप देख सकते हैं, माहौल में ड्यू फैक्टर इस वक्त ओस गिर रही है। कोई अगर पूछे कि आज मानकोली में क्या हो रहा है, क्या चल रहा है, तो लोग कहेंगे लेट कबीर निर्मल मेमोरियल कप। फिर पूछेंगे क्या चल रहा है, फॉग चल रहा है। साफ ड्यू फैक्टर नजर आ रहा है और इस तरह की स्थिति में टोटल बहुत अच्छा है। पहले ओवर में 12 रन गेंदबाजी में बुलाया गया है आकाश पाटिल को। पिछले मैच में अर्धशतक जमाया था, अच्छे ऑलराउंडर हैं। तेज गेंद आसमान में तान दिया है, पीछे खिलाड़ी, लेकिन मस्तक पे दस्तक, 6 रन। इस मरतबा कंट्रोल पुल शॉट है, गेंद पीछे सरक रही है, डीप स्क्वायर लेग पे खिलाड़ी, 1 रन बनता हुआ। 7 पे पहुंचे रोहन शिल्के और गोटेगर बी के स्कोर को उन्होंने पहुंचा दिया है 19 रन बिना किसी विकेट के। गोटेगर बी के कैप्टन चाहेंगे कि 4 ओवर में 50 या उसके ऊपर देखा जाए। अब हल्के फुल्की शबनम भी गिर रही है और इस तरह के ड्यू फैक्टर में गेंदें पिच होने के बाद नीचे रहती है। हालांकि टॉस जीत के फील्डिंग करने का निर्णय लिया था जय हिंद देवरुंग ने। आकाश पाटिल मानकोली एंड से मुड़ते हुए, डिंगोरे को लॉन्ग वे शफल, बैट्समैन को फॉलो किया था वहां पर, बहुत ज्यादा शफल होके खेलना चाहते थे। बढ़िया गेंद इन कटर जस्ट ओवर द बेल्स, जिसे कहते हैं कॉरिडोर, अनसर्टिनिटी से गेंद चली गई थी, इंचेस ओवर द स्टंप्स। उन्नीस रन इस मरतबा स्विच हिट किया है, गेंद पीछे ट्रैवल हो रही है, अब जाकर उठा है उसे, 2 रन बना लिए बैट्समैन ने। इन 2 रन से स्कोर गोटेगर बी का 21 रन बिना किसी विकेट के। टेलीविजन पे पिक्चर नहीं जा रही, आवाज जा रही है। डबल एस कंट्रोल रूम से रिक्वेस्ट है कि पिक्चर को भी पहुंचाए। इस मरतबा इनसाइड आउट, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी वाइडिश में पहुंचे, लेकिन मिस फील्ड और गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन। था एक्स्ट्रा कवर और वाइडिश लॉन्ग ऑफ के बीच में। डिंगोरे गजब की बल्लेबाजी कर रहे हैं। ओ पैडल स्वीप, लेकिन हवा में जरूर थी, बैट्समैन फील्डर के करीब गेंद गिरी है, 1 रन आता हुआ। स्कोर गोटेगर बी का 2 ओवर की समाप्ति पे बना है 26 रन, कोई विकेट नहीं।
ऐसी स्थिति में आतिश पांडे बहुत ही खतरनाक बैट्समैन है, बची हुई कुछ गेंदों को बाहर मार सकते हैं, लेकिन ये दो बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। यहाँ से प्रोजेक्ट स्कोर हम पकड़ेंगे तो 52 होता है, और इस तरह की कंडीशन में 52 रन बनाना इतना आसान भी नहीं। आज के आखिरी टॉस के लिए मैं आवाज दूंगा जयदुर्गा सुरई के कैप्टन और पलक इंटरप्राइजेस वडावली बी के कैप्टन विशाल पाटिल। आप दोनों को टॉस बॉक्स में जुड़ना है और सुनील सर सिर्फ डिसीजन लेना है। सूर्या भाई जो गोटेगढ़ बी के करता धरता है, यस हैट्रिक 6 के लिए गोटेगढ़ बी के लिए इनाम आया है। इस मरतबा ड्राइव किया है बहुत ही खूबसूरत अंदाज से एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर 4 रनों के लिए। क्या दिलकश शॉट है, जाजिबुल नजर स्ट्रोक। का इनाम गोटेगढ़ बी के लिए आया है सूर्या भाई की तरफ से। आज सूर्या भाई सूरज निकलने तक यहीं रहेंगे। बहुत ही फेमस कमाल का शॉट खेला था वहां पर। स्विच हिट की कोशिश, बढ़िया वापसी गेंदबाज विजय केने की। विजय केने वैसे भी बहुत मशहूर क्रिकेटर हैं और सिटी क्रिकेट में नवाब स्पोर्ट्स के लिए खेलते हैं। हालांकि वो बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। विजय अच्छी गेंद, पुल करना चाहते थे, बीट किया। 30 रन, कोई विकेट नहीं। हैट्रिक सिक्सर के लिए 2222 रुपए का इनाम टीम के करता धरता गोटेगढ़ बी के सूर्या भाई, और 6 के लिए 5555। इस मरतबा फिर कड़क शॉट है गैप में, पहले बाउंस पे 4 रन। क्या बल्लेबाजी कर रहे हैं गणेश डिंगोरे। पहले मैच में भी 22 रन बनाए, और ये क्या शॉट था। ये देखा कि लॉन्ग ऑफ का खिलाड़ी सीधा खड़ा है, जूजी ऑफ वाली थी। देखिए आंखों के नीचे लॉफ्टेड ड्राइव, पहले बाउंस पे 4 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 34 रन। क्या टेलीकास्ट है, चैनल 9 की तरह सभी एंगल से दिखा रही है जीटीसी, बिग बॉस ऑफ टेलीकास्ट मिस्टर जीटीसी जलपेश भुईर, आशीष भुईर और सूरज मात्रे एंड कंपनी। फिर से पंख लगा दिए, उड़ती जा रही है गेंद, 6 रन, स्लॉक स्वीप। ऑन साइड में गेंद बल्ले से निकली, उसमें मोहर थी 6 रनों की। इस मरतबा सिंगल आता हुआ 1 रन से
41 पे पहुंचा है स्कोर। कमाल की बल्लेबाजी करे गोटेकर भी। यहां पर 3 ओवर भी समाप्त हो चुके हैं। बहुत अच्छा टोटल, कोई विकेट नहीं गिरा है। जैन देवडुंग बनाम दिनेश स्मूर्ति गोटेकर बी के बीच में मुकाबला चल रहा है। जिस तरह गोरसई बी का मकाम है भिवंडी तालुका और अतराफ में, उस तरह शाहपुर तालुका और अतराफ में गोरसई भी है। मुरबार तालुका और अतराफ में कल्याण तालुका में वडावली भी है। ये तीनों टीमें बहुत मशहूर। आखिरी ओवर लेकर आकाश जूनियर जड़ में गेंद थी, टर्न की ऑन साइड में 1 रन। स्कोर 42 रन बिना किसी विकेट के। आज का काफी बिजी शेड्यूल रहा और कहते हैं कि वेल बिगन इज हाफ डन। आज ही काफी सक्सेस रहा है ये शो मस्ट गोइंग ऑन। इस मरतबा फिर से ड्राइव किया डीप में खिलाड़ी, दूसरे की कॉल, थ्रो पहुंचता हुआ 2 रन पूरे। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। इन 2 रन से गोटेकर भी डबल फोर, 44 रन, कोई विकेट नहीं। आकाश जूनियर, आकाश चले आकाश में, डाउन द ग्राउंड, तीर की मानिंद 4 रन। गेंदों में 2 सिक्सर लगते हैं तो सूर्या भाई की तरफ से 5,000। 5 5 5 5। इस मरतबा स्लाइस किया, मोटा सिरा लगा है। क्या गजब की फील्डिंग। 3 रन बचाए अपनी टीम के लिए। 1 रन आता हुआ स्कोर में 49, 1 कम 50। सुनील छिलके ने सत्कार से पहले ही शॉल ओढ़ ली है। अच्छा ड्राइव, 1 रन बना, दूसरे के लिए दौड़ चुके हैं। 1 ही रन, तो कुल मिला के 50। 51 की चुनौती। क्या आज गोटेकर भी जीत के साथ पहुंचेंगी शाहपुर, या देवडुंग, पड़गा और सावत परिसर में पहुंचेंगी जय हिंद देवडुंग? आइए पहले टॉस होगा और उसके बाद सुनील शिलके आपसे जुड़ जाएंगे। सबसे बड़ी बात है कि एक भी गेंद वाइड या नोबल नहीं रही, लेकिन एक विकेट भी नहीं मिला।
वाकई में मैं सुनील कामले की काफ़ी सराहना करूंगा। आज उन्होंने वीआईपी स्टेज को बहुत अच्छा कवर किया है और सुनील कामले 26 तारीख तक हमारे साथ रहेंगे। आइए टॉस करते हैं। सुनील शिल्के वडावली बी के कॅप्टन, जयदुर्गा सुरई के कॅप्टन कुठे गेले बाबा? वडावली बी के कॅप्टन, लास्ट कॉल है आपके लिए। और सिर्फ आपको पूछना है कि क्या करेंगे। चला जाऊया आजच्या रजनीतील सर्वात शेवटच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे। काय अगोदरचा सामना निश्चितच जिंकला होता सुरेश संघाने DS जाई सारख्या मोठ्या संघाला फक्त 40 धावांवर रोखलं होतं आणि त्यांच्या समोर आता पलक एंटरप्राइजेस वडवली बी संघ आहे। दोन संघाच्या दरम्यान नाणेफेक होईल। मुख्य व्यासपीठावर उपस्थित अनेक मान्यवर आहेत आणि ही स्पर्धा ज्यांच्या विद्युत प्रकाशाने राहून गेलेली आहे। समीर तांगडी, आपणास विनंती आहे नाणेफेकीसाठी या नाणेफेक तुमच्या शुभ हस्ते केली जाईल। समीर तांगडी या लवकर। यस, तुम्ही चांगले क्रिकेटर आहात आणि ही स्पर्धा खरं तर आपल्या भेटीला आणलेली आहे जिग्यादादा केनी, साहिल केनी आणि त्या स्पर्धेत तुमचाही मोलाचा वाटा आहे। कॉल वडवली बी संघाचा काटा आहे आणि मला असं वाटतं नाणेफेक जिंकलेले आहे वडवली बी संघाच्या संघनायकाने। नाणेफेक जिंकली खरं तर इनिंग ब्रेक आहे, परंतु मला समालोचन कक्षात पुन्हा जायचं आहे म्हणून काहीच विचारणार नाही, जस्ट तुमचा डिसिजन सांगा। क्षेत्ररक्षण। दोन्ही संघांना विजयाच्या हार्दिक हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा असतील। सुरईकर आणि त्याचबरोबर वडवली बी या संघात यानंतरचा सामना असेल। जाऊया समालोचन कक्षामध्ये। 51 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये घेऊन संघ उतरलेला आपल्याला पाहायला मिळेल। देवरुंग आणि गोलंदाजी करताना गोठेकर बी शहापूर विभागातील एक मातब्बर संघ। मैदानाच्या आतमध्ये हाय व्होल्टेज गेम, एक क्वालिटेटिव्ह क्रिकेटची गेम आपल्याला खरं तर पाहता येईल, एन्जॉय करता येईल। सामना सुरू, पहिला चेंडू क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह आपण पाहिली। पॉवर प्लेचा सुयोग्य वापर होतो की काय? गणेश डिंगोरे मध्ये आले आणि चेंडू त्याने खरं तर मैदानाच्या आतमध्ये ठेवला। काय जबरदस्त क्षेत्ररक्षण। या अशा पद्धतीच्या खरं तर थंड वातावरणामध्ये सुद्धा क्षेत्ररक्षक ज्या पद्धतीने चार्जअप राहिलेले आहेत त्यांनी प्रत्येक सामन्यामध्ये रंगत वाढवलेली आहे। या अगोदर ती रंगत खरं तर वाढवली होती। जयराज सारख्या मोठ्या फलंदाजाला बाद करणारा दीपेश ना, काय तुमचा तो ज्याने डायरेक्ट हिट मारला होता पियुष, या क्षेत्ररक्षकाला 1000 रुपयाचं खरं तर पारितोषिक मिळालं होतं। प्रीतम जोशी, यावेळेस हा फटका जबरदस्त, अफलातून धडाकेबाज फलंदाज सलामीचा फटका, कमालीचा चौकार। इथे जय हिंद देवरुंग संघाला। खरं तर या संघाचं नाव मला फार आवडतं। ज्या पद्धतीने आपल्या भारत माते संदर्भातली जाज्वल्य देशभक्ती या खरं तर नावावर फार अवलंबून आहे आणि ते नाव घातल्यानंतर आपल्या मनामध्ये येत असते। लोअर फुल टॉस टर्न केलाय, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते, त्यांच्याकडून झाली चूक। खरं तर त्यांनी आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्या असं दुसऱ्या भाषेमध्ये आपण म्हणूया। ज्या पद्धतीचं वातावरण आहे, क्लायमेट आहे, तिसऱ्या पंचांकडे सोपवलं गेलेलं आहे आणि
हा षटकार आहे की नाही खरं तर हे पाहायचंय. आमचे तिसरे पंच व्हेरी ॲक्टिव्ह अजिम अमदुल्ले सर अगदी लगेचच क्विक रिस्पॉन्सेस आहेत त्यांचे. लगेच त्यांनी रिस्पॉन्स दिलेला आहे. ते यावेळेस चेक करतील ज्यावेळेस चेंडू आणि हाताचा संपर्क झाला त्यावेळी शरीराचा कोणता भाग खरं तर बाउंड्री रोपला लागलेला आहे की नाही याची शहानिशा पंचांना इथे करायची आहे. अगदी बरोबर मला असं वाटतं 2 वाजलेले आहेत. काही टेक्निकल इश्यू आहेत खरं तर. पंच एकमेकांबरोबर चर्चा करतील. हा फटका अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे यामध्ये धावा 2 येतील की 6 येतील या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. 2:01 खरं तर वेळ झालेले मित्रांनो. तुम्ही पाहतात कबीर निर्मळ स्मृती चषक 2022 आहे. पर्व थंड वातावरणामध्ये प्रियकर खरं तर आपल्या प्रियसीची आठवण करण्याची वेळ झालेली आहे. आणि याचं वर्णन करणारी एक कविता कोणीतरी असावी आस्थेने विचारपूस करणारी. काय करतेस कसा आहेस काळजी घे म्हणणारी. कोणीतरी असावी मनातलं समजून घेणारी. बघता क्षणी मनातलं सारं काही ओळखणारी. कोणीतरी असावी दिसताच मिठी मारणारी. हळूवार केसांवरून हात फिरून आपलंसं करणारी. कोणीतरी असावी जीवाला जीव लावणारी. प्रत्येक सुखदुःखात सोबत असणारी. कोणीतरी असावी तू माझाच आहेस म्हणून हातात हात घेऊन प्रीतीची साथ देणारी. खरं तर हरीन नैताम यांची ही कविता कोणीतरी असावी तुमच्यापर्यंत पोहोचवली. रात्रीचा वेळ आहे, रात्रीचा प्रहर आहे. मैदानाच्या आतमध्ये डू फॅक्टर आपल्याला पाहायला मिळतो. दवबिंदूचे कण खरं तर आपण मैदानाच्या आतमध्ये अनुभवता. आणि या वातावरणामध्ये क्रिकेटचं घमासान सुरू आहे. कारण स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृती चषक या चषकाने या कमी कालावधीमध्ये खरं तर फार मोठा इतिहास रचलेला आहे. फार मोठी फॅन फॉलोविंग या स्पर्धेसंदर्भात आहे. अगदी ऑनफिल्ड अंपायर अजिम अमदुल्ले सर बाउंड्री रोपपर्यंत गेलेले आहेत. आणि इथे त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. मला असं वाटतं स्वयंसेवकांपर्यंत ते पोचतील. काही प्रेक्षक असतील त्यांच्यापर्यंत पोचतील. आणि हा अंपायर खरं तर एका शिक्षकासाठी आपण बोलत असतो हाडाचा शिक्षक, त्या पद्धतीने अंपायर सुद्धा पंच सुद्धा हाडाचे पंच आहेत. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये कोणतीही परिस्थिती असो अजिम अमदुल्ले सर 100% देण्याचा प्रयत्न करत असतात. या महत्त्वाच्या वेळेला त्यांचा निर्णय अतिशय महत्त्वाचा असेल. काय घडेल पंच काय इशारा करतात याकडे आपले लक्ष आहे. पाहायचंय या अगोदर 2 चेंडूंवर 6 धावा आलेले आहेत. यानंतरच्या तिसऱ्या चेंडूवर मैदानाच्या आतमध्ये काय घडलेलं आहे याकडे प्रत्येकाचं लक्ष लागून राहिलंय. सहा धावा आतापर्यंत धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. बळवंत दळवी आणि हरेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत. प्रीतम जोशी गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलेत. 51 धावांचं लक्ष. जय हिंद देवरुंग वर्सेस दिनेश स्मृती गोटेकर बी या 2 संघांदरम्यान मैदानाच्या आतमध्ये आजच्या रात्रीतील दुसऱ्या फेरीतील हा सामना मित्रांनो आपण एन्जॉय करत आहात. तुम्ही पाहतात कबीर निर्मळ स्मृती चषक 2022 हा क्रीडा सोहळा. दिवस रात्र चालणारी ही स्पर्धा. अगदी दिवसाची सुरुवात 40+ लॉटने होत असते. 40+ अनेक सामने आपण पाहत असतो. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये रेग्युलर क्रिकेटला सुरुवात होत असते. तसंच आजच्या दिवसाची खरं तर सुरुवात झाली आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या. यस गोटेकर संघ जो डिसिजन येईल तो त्यामध्ये खरं तर आपल्याला क्षेत्ररक्षण लावण्यापासून आपण वाचू शकत नाही. जितकं क्षेत्ररक्षण सज्ज असेल सामन्याला सुरुवात लगेचच होईल.
आता ते काम पंचांचं त्याचबरोबर मला असं वाटतं आयोजकांचं आहे. तुमच्यापर्यंत योग्य निर्णय पोहोचेल. ही स्पर्धा अतिशय ट्रान्सपरंट पारदर्शक अशा पद्धतीची स्पर्धा आहे. साहिल शेटकेनी यांचं हे आयोजन दिमागदार स्पर्धा खरं तर आपल्यापर्यंत पोहोचली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे खरं तर जिग्यादादा केनी अतिशय परखड अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे, परंतु न्याय आणि अन्याय या दोन गोष्टी त्यांना चांगल्या पद्धतीने माहीत आहेत. बऱ्याचदा न्यायाच्या बरोबर उभे असतात, त्यासाठी अनेकांचा विरोध पत्करणं सुद्धा त्यांना भाग पडलेला आम्ही पाहिलेला आहे आणि या सिच्युएशनमध्ये स्वतःला कुठेही बाजूला सारत नाही, बॅक करत असतात. फार आत्मविश्वास उकारारी अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे. पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये जे घडलंय त्याचा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेलच. 6 धावा धावपलकावर. तिसऱ्या चेंडूवर काय झालं एक्झॅक्टली अजिम हमदुल्ले सर या गोष्टीची शहनिशा करतात आणि त्यांचाच निर्णय इथे अंतिम निर्णय आपण मांडणार आहोत. अजूनही सल्ला मसलत केली जाते, विचार विनिमय केला जातो. लेट परंतु थेट म्हणजे या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टीमध्ये एक खरं तर रहस्य दडलंय. भारतीय न्यायव्यवस्था जशी आहे म्हणजे तुम्ही 10 तुमच्या अपराधी सुटून गेले तरी चालतील, परंतु एक निरापराध्याला सजा झाली नाही पाहिजे या पद्धतीचं मत आहे आणि तेच खरं तर हे पंच पाहतायत. अन्याय कोणावर होऊ नये याची दक्षता खरं तर घेतली जाते. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिळव्या माळावरून सह्याद्रीच्या कड्यावरून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिशे आकार घ्यावे. रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी, भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. विंदा करंदीकर यांची ही कविता आपसुकच आठवली. अतिशय महत्त्वाचे क्षण आहेत. अनेक खरं तर 20 स्तरामधून या स्पर्धेला मदत आलेली आहे. पंचांना विनंती आहे, चला जो पण निर्णय असेल लवकर तुम्हाला घ्यावा लागेल. चला आयोजकांच्या वतीने निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला. फक्त धावा असतील 2. 6 धावा धावपलकावर आतापर्यंत जोडलेल्या होत्या, त्यानंतर 2 धावा आपण ऍड करतो आहोत आणि त्यानंतर 8 धावा इथे मात्र धावपलकावर जोडल्या जातील. फार मोठी शहनिशा केली गेली. खरं तर काही टेक्निकल इश्यू होते आणि त्यामुळे हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी उशीर लागला. यातून आमची GTC टीम यानंतर खरं तर दक्षता घेईल. काही गोष्टी अनुभवातून आपण शिकत असतो. ड्राईव्ह केलाय, क्रॅकिंग ड्राईव्ह, रुबाबदार फटका मैदानाच्या आतमध्ये. सीमारेषीकडे चेंडू अगदी गोळीच्या वेगाने जातो. या संत आणि शांत वातावरणामध्ये चौकार. माझं कार्यात गणेश केनी जिग्या दादाचं नाव बिल्डर. उत्तम जोशी तयार असतील. स्ट्रायकिंग याला फलंदाज बळवंत. यावेळेचा हा फटका सुद्धा मोठा आहे. काय फलंदाजी करतोय या सामन्यामध्ये. अगदी आग उकणारी फलंदाजी इतक्या थंड वातावरणामध्ये खरं तर हा फलंदाज करतो. मला असं वाटतं ज्या वेळेस दिवसा अगदी दुपारच्या भरामध्ये जर फलंदाजी करत असेल त्यावेळेस विकराळ रूप हा फलंदाज धारण करू शकतो, रौद्र रूप धारण करू शकतो. ज्या पद्धतीची फलंदाजी या रजनी क्रिकेटमध्ये आतापर्यंत त्याने केलेली आहे. 3 चौकार आणि 2दा दुहेरी धावा. धावपलक 16 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. जय हिंद देवरूज संघ मैदानाच्या आतमध्ये इथे आव्हान प्रस्तुत करतोय दिनेश मूर्ती गोटेगर बी या संघासमोर. गोटेगर संघाला एकत्रित येण्यासाठी भाग पडलेले आहे ज्या पद्धतीची बळवंत यांनी आतापर्यंत खेळी केलेली आहे. खरं तर ज्याच्या नावातच फार मोठं बळ सामावलेलं आहे, शक्ती आहे त्याच्याकडे आणि त्याचबरोबर युक्ती आहे. या दोन्ही गोष्टींचा चांगला वापर मैदानाच्या आतमध्ये तो करतोय. गोलंदाज या षटकातील शेवटचा चेंडू समोरच्या दिशेने यावेळेस खेळून काढला पाहिजे. क्षेत्ररक्षक उपस्थित नाही आहे. कधी डीप स्क्वेअर लेग, कधी लॉंग ऑन, तर कधी अगदी समोरच्या बाजूने लॉंग ऑफ मध्ये फटके आपण पाहतोय. अप्रतिम फलंदाजी, लागोपाठचा 3रा चौकार.
ते मॅन्डेटरी पॉवर प्ले इथे मात्र समाप्त होईल. आयोजकांना विनंती आहे, पॉवर प्लेची जी लाईट आहे ब्ल्यू लाईट ते आपल्याला इथे ऑफ करायची आहे. प्रीतमच्या विरोधात 20 धावा आलेल्या आहेत. क्रमांक 2 साठी गोलंदाज मला असं वाटतं आतिश भांडे वापरले जातात. गोटीकर संघाची या वर्षातील कामगिरी अतिशय चांगली आहे. आतापर्यंत 5 वेळा त्याने महाअंतिम विजेतेपद म्हणजे फायनल्स खरं तर मिळवलेली आहे आणि या अगोदरच्या सामन्यामध्ये तसाच एक रोमहर्षक विजय त्याने प्राप्त केले होता. इथेही 3 षटकं त्यांच्यासाठी आहेत. 31 धावा त्यांना डिपेंड करायचे आहेत, परंतु बळवंत दळवी सारख्या फलंदाजाला मैदानातून बाहेरचा रस्ता दाखवावा लागेल. आतिश स्वतःला रनवेमध्ये तयार करतोय. हरीश पाटील आणि बळवंत हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. हरीश आता स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकाल. जय हिंद देवरुंग सावध परिसरातील टिटवाळा परिसरातील हा संघ खरं तर आपण पाहतोय. चांगली कामगिरी आतापर्यंत त्यांची फलंदाजीच्या माध्यमातून झालेली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले पॉवरफुल फलंदाजीसाठी खरं तर इथे ओळखला गेलाय आणि त्यात बळवंत यांची फलंदाजी पाहण्याजोगी होती. वाखाणण्याजोगी कामगिरी केलेली आहे. काहीतरी वेगळं करावं लागेल गोलंदाजाला या सामन्यामध्ये अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी. आतिश भांडे व्हेरी एक्सपिरियन्स कंटेंडर ऑन इज बॉलिंग मार्क. यावेळेस स्विच हिटचा अटेम्प्ट मैदानाच्या आतमध्ये केला गेला आणि चेंडू पाहता पाहता सीमा रेषा गाठतोय. हा चौकार. चांगल्या पद्धतीने करतोय. हा चौकार आहे. सूर्याभाई हळूहळू मैदानाच्या आता चक्रा काटायला लागलेले आहेत. गणेश दादा त्यांचं टेन्शन कुठेतरी आता वाढलेलं आहे. सामना जनरल वॉर्डामधून ICU वॉर्डामध्ये दाखल झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. सूर्याभाई होत आहे. क्रिकेटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी असं आपण म्हणत असतो. 24 धावा धावपलकावर सूर्याभाईंची न्यारी अदा आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र फलंदाज त्याच्यावर फिदा नाही आहेत. फलंदाजांनी त्यांची आक्रमकता दाखवले. 24 धावा धावपलकावर. आतिश भांडे पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकिंग एंडला हरीश. हरीश याच्यासाठीचा हा चेंडू शपल क्रॉस झाले. निर्जन स्थळावरून चेंडूला अज्ञातवासात पाठवलंय. चौकार. मला असं वाटतं या अगोदरच्या 5 चेंडूंवर अल्पेश 5 चौकार आलेले आहेत. म्हणजे काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या फलंदाजांनी केलेली आहे. अक्षरशः इतक्या थंड आणि चिल्ड वातावरणामध्ये मला असं वाटतं या गोलंदाजांना फार उष्णता खरं तर जाणवली असेल. ज्या पद्धतीने फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चाललेली आहे. 28 धावा धावपलकावर. शरीर फक्त काम केल्याने गरम होत नाही. तुम्ही विचार करून बघा, त्याने सुद्धा शरीरामध्ये उष्णता येत असते. यावेळेस हा पहिला चेंडू असा आहे की जो चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव फेकला गेलेला आहे आतिश भांडे या गोलंदाजाच्या माध्यमातून. या अगोदर जो सामना त्याने जिंकला होता त्या सामन्यामध्ये आतिशची गोलंदाजी फार चांगली राहिली होती आणि शेवटच्या षटकामध्ये ओमकार याने 15 धावा खरं तर सेव्ह केल्या होत्या. पाहायचंय आतिश पुन्हा एकदा तयार असतील. एक निर्धाव चेंडू आला. यानंतर काय असेल. इथेही तोच अटेम्प्ट. रिपीटेडली सेकंड मिस्टेक डन बाय बॅट्समन, परंतु तरी सुद्धा एक धाव मैदानाच्या आतमध्ये आले आणि या एका धाब्याने धावपलक पुढे सरकत असताना 29-29 धावा आतापर्यंत धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. 51चं लक्ष आहे. अजूनही हा सामना खरं तर दोन्ही संघांकडे आहे, कारण 14 चेंडू 22 धावा. एखादा गडी मैदानाच्या आतमध्ये बाद झाला, यानंतर 1-2 चेंडू डॉट आले तर हा सामना वेगळ्या बाजूने गेलेला आपण पाहू शकाल. आणि याची पोचपावती खरं तर अगोदरच्या सामन्याने आपल्याला दिली आहे, जेव्हा सुरई संघाने DH जाई सारख्या मोठ्या संघाला खरं तर या स्पर्धेतून आव्हान संपुष्टात आणण्यासाठी प्रवृत्त केलं होतं, भाग पाडलं होतं. काय षटकं राहिली होती आणि काय क्षेत्ररक्षण राहिलं होतं. क्रिकेट आहे, क्रिकेट कधी बदलू शकतं. ज्या पद्धतीने माणसाचं नशीब बदलायला वेळ लागत नाही सूर्याभाई, त्या पद्धतीने क्रिकेटचं सामन्याचं चित्र बदलायला वेळ लागत नाही. आतिश पांडे पुन्हा एकदा तयार असतील. 29 ऑन दी बोर्ड. 29 धावा धावपलकावर. आतिशला तयार होताना आपण पाहू शकाल.
यावेळेचा हा चेंडू ज्या गोष्टीचा उल्लेख केला त्याच पद्धतीने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आतिश याला यानंतरचा एक चेंडू चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये फेकावा लागेल आणि त्यानंतर सामना खरं तर ऑन झालेला आपण पाहू शकाल. या सामन्याचा आनंद घेत असताना मानकोली गावातील त्रिमूर्ती आपण पाहतो. गणेश केणी, संतोष केणी आणि रमाकांत केणी. क्या बात आहे. अजूनही मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. व्यासपीठ त्यांना सोडत नाही की ते व्यासपीठाला सोडत नाही, हा फार मोठा प्रश्न आहे. एक धाव धावपलकर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आणि 2 धावा पाहता पाहता या शेवटच्या चेंडूवर आलेल्या आहेत. प्रत्येक धाव इथे चीअर केली जाते. प्रत्येक धाव जणू काही असं वाटतं एक धाव घेतल्यानंतर षटकार प्रस्तुत केला की काय. प्रेक्षक ज्या पद्धतीने टाळ्यांची इथे दाद देत आहेत आणि खरं तर कलाक्षेत्रामध्ये कलाकाराला जितक्या टाळ्यांची आणि प्रेक्षकांच्या दाद मिळण्याची गरज असते, क्रिकेटमध्ये खरं तर खेळाडूंना त्याच पद्धतीची गरज असते. प्रत्येक जण प्रशंसेसाठी भुकालेला आहे. प्रत्येक जण खरं तर आपल्या कीर्तीसाठी भुकेलेला असतो. 20 धावा धावपलकर गरज आहे अजून लावण्याची. म्हणजे आतापर्यंत धावपलकर धावा आलेले आहेत 31. 12 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये खरं तर यानंतर उरतंय. प्रत्येकाला आपलं कौतुक ऐकण्याची सवय आहे. कोणीतरी मला मोठं म्हणावं, कोणीतरी मला चांगलं म्हणावं असं प्रत्येकाला वाटत असतं. परंतु त्यासाठी आपण चांगलं काम सुद्धा केलं पाहिजे. दिवस कामात चाललाय, रात्र विचारात चालली आहे, मन अडकत चाललंय, शरीर थकत चाललंय. प्रत्येकाची मनं सांभाळताना आयुष्य मात्र माणसाचं पुढे पुढे संपत चाललेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये कोणतं तरी वेड माणसाला असावं आणि ते वेड आहे क्रिकेटचं. या वेडापोटी प्रत्येकजण अजूनपर्यंत खरं तर या रात्रीत इथे थांबलेला आहे. रात्रीचं खेळ चाले स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृती चषकाचा. उद्याचं शेड्यूल खरं तर यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचवतंय. पहिला सामना अबीर तानाजी दापोडे वर्सेस अष्टविनायक ठाकूरपाडा 3 वाजता रिपोर्टिंग असेल. त्यानंतर रिग्नेश इलेवन दाराबे वर्सेस जय हनुमान सरवली. त्यानंतर तिसरा सामना पुरुषोत्तम हायवे दिवे वर्सेस सावळेश्वर सावळे. चौथा सामना जितू पॅकर्स नवगर बॉय प्रेम केवनी दिवे. 5वा सामना जय हरी रांजनोली. त्यानंतर BB वडू नवगर. त्यानंतर शेवटचा सामना ब्राह्मणदेव भाटाडे वर्सेस ओमसाई ढाबा धाणीव. असे अनेक मातब्बर संघ, क्रिकेट विश्वातील नामवंत लोकप्रिय संघ ज्यांच्याकडे अनेक फॅन्सचं वलय आहे असे संघ उद्याच्या दिवसामध्ये ऍक्शनमध्ये असतील. 12 चेंडू 20 धावांची गरज. हा चेंडू अतिशय चांगला आहे. या अगोदरचा सामना याच गोलंदाजाने गोठेकर बी संघाला जिंकून दिलेला आहे आणि त्याच गोलंदाजाला इथे मिशनवर आणलेला आहे आणि ही जबाबदारी या गोलंदाजाकडे दिलेली आहे. पाहिजे टीव्ही रिप्ले मध्ये पाहिले उजव्या इष्टीच्या फार बाहेर इम्पॅक्ट होता आणि म्हणून खरं तर पंच जय पवार यांनी ही जी अपील आहे मैदानाच्या आतमध्ये फेटाळून लावली होती. नीट अँड क्लिअर टेलिकास्ट आपण पाहू शकतो. GTCचा वर्क पहा. चेंडू पायावर आदळलाय जरूर, परंतु खरं तर तो जो पाय आहे फलंदाजाचा तो उजव्या इष्टीच्या फार बाहेर होता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करण्याच्या तयारीत होता. 31 धावा आतापर्यंत धावपलकर जोडलेले आहेत. 11 चेंडू आणि 19 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. हा सामना सुद्धा एक वेगळ्या वळणावर जाऊ शकतो. या सामन्यात सुद्धा खरं तर चुरस निर्माण होऊ शकते, परंतु आता ते काम करावं लागेल गोलंदाजांना. आणि फलंदाजाने खरं तर निराशाजनक कामगिरी केली तरी सुद्धा हा सामना एका वेगळ्या वळणावर येईल. हा बॉल डेड आहे, ज्यावर कोणत्याही पद्धतीची ऍक्शन इथे व्हॅलिड धरली जाणार नाही. ज्या चेंडूवर कोणतीच ऍक्शन व्हॅलिड धरली जात नाही तिला खरं तर त्या चेंडूला डेड चेंडू म्हटलं जातं. मृत चेंडू ज्याला आपण म्हणू शकतो. 31 धावा धावपलकर. ओमकार तयार. ओमकारचा हा चेंडू आहे, फुल लेंथ आहे, सातत्याने यॉर्करचा मारा मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि मला असं वाटतं शहापूर विभागातील यॉर्कर किंग म्हणून या गोलंदाजाला ओळखलं जात असेल. ज्या पद्धतीने गोलंदाजी आजच्या खरं तर या रजनी सामन्यांमध्ये त्याने केलेली आहे. अगोदरच्या सामन्यातील त्याची गोलंदाजी सुद्धा आपण खरं तर आठवू शकता. बळवंत दळवी आणि हरेश पाटील 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एकही फलंदाज अजूनपर्यंत बाद झालेला नाही. बळवंत दळवी यांनी आतापर्यंत 4 चौकार दाखवलेत आणि हरेश पाटील याच्या बॅटमधून 2 चौकार आपण अनुभवलेले आहेत. जय हिंद. देवरुंग चांगली कामगिरी आतापर्यंत राहिले. 11 चेंडू आणि 19 धावा असं समीकरण उरलेलं असताना ओमकार पाटील पुन्हा एकदा टर्न होईल. आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये 2 धावा त्याने खर्च केले. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज हरेशसाठीचा हा चेंडू आहे, फुल लेंथ होती आणि काय फलंदाज आहे. खरं तर याला म्हणतात फलंदाज, याचं कारण नंतर सांगेल. तत्पूर्वी आनंद घेऊया या चौकाराचा.
यस, फर्स्ट एड किट मैदानाच्या आतमध्ये 12वा प्रतिनिधी घेऊन जा. देवरू संघाचे 12वे प्रतिनिधी उपस्थित आहेत. खरं तर ज्या गोष्टीची मी चर्चा करत होतो, या अगोदर अल्पेश दोन्ही चेंडू ज्यावेळेस यॉर्कर लेनचे आले होते, फुरर लेनचे आले होते, त्यानंतर फलंदाज बळवंत पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला गेले आणि त्यांना माहीत होतं यानंतरचा चेंडू सुद्धा फुरर लेनचा असणार आहे. त्या गोष्टीचा, त्या अनुभवाचा त्याने फायदा घेतला आणि रिव्हर्सचा फटका मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपल्याला दाखवला. वन स्टेप अहेड, अगदी गोलंदाजाच्या एक पाऊल पुढे जात असताना फलंदाजांची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला झालेली पाहायला मिळाली. इंटरनॅशनल स्टेजला अलीकडे स्काय म्हणजे सूर्यकुमार यादव ज्या पद्धतीची फलंदाजी करतोय, तिथेही तो गोलंदाजाचं मन रीड करत असतो. पाहायचंय, इंजुरी असेल तर खरं तर सबस्टिट्यूशन सुद्धा मैदानाच्या आतमध्ये अवेलेबल होऊ शकतो. रिटायर्ड हार्ट म्हणून तुम्ही मैदानातून बाहेर जाऊ शकता. फक्त वेळ अधिकचा घेऊ नका, ही नम्र विनंती आहे आयोजकांच्या माध्यमातून. आजची ही पहिली रजनी आहे, पहिली रात्र आहे. 51 धाबांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये निर्धारित 4 षटकांमध्ये गाठायचंय. आतापर्यंत डाव 37 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे आणि त्यानंतर 9 चेंडू आणि 14 धाबा असं समीकरण उरतंय. खरं तर ज्या पद्धतीने 50 धावा धावपलकर जोडल्या होत्या त्यावेळेस असं वाटत होतं की या सामन्यामध्ये गोठेकर बी संघ, की ज्यांची गोलंदाजी फार चांगली आहे, त्या संघाला चांगली कामगिरी करता येईल असं वाटत होतं. परंतु त्यानंतर ज्या पद्धतीने फलंदाजी झाली, त्या फलंदाजांनी खरं तर हे जे आमचं मत आहे ते मत इथे मोडीत काढलेलं आहे किंवा खोटं ठरवलेलं आहे. यानंतरही 9 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण असताना सामना अजून संपला नाही. दोन्ही संघांना विजयाच्या समान संधी आहेत. ओमकार पुन्हा एकदा वळतील स्ट्रायकिंग एंडला फलंदाजासाठी. स्ट्रायकिंग एंडला हरेश पाटील आहेत. 6 चेंडूंचा सामना केलाय, 13 धाबा धावपलकर जोडलेल्या आहेत. अगदी संघाला गरजेच्या वेळी मैदानाच्या आतमध्ये उपयुक्तता हे दोन्ही फलंदाज सिद्ध करतायत. 9 चेंडूंमध्ये 23 धाबा धावपलकर जोडल्यात. बलवंत यांची खेळी अतिशय चांगली राहिलेली आहे. ओमकार इथेही फुलले, ते स्वतःच्या फलोत्रूमध्ये चेंडू अडवून फेकी केली जाईल का? यावेळेस मला असं वाटतं एक धाव कंप्लीट केली गेलेली आहे. डेलिबरेटली खरं तर असं केलं असेल तर पंचांचं याकडे लक्ष असतं, परंतु धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये ज्यावेळी चेंडू आपल्या फलंदाजाच्या नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज किंवा स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाला हिट होत असतो, त्याचा वेध घेत असतो, शरीराचा वेध घेत असतो, तेव्हा त्या गोष्टीकडे पंचांचं गांभीर्याने लक्ष असतं. इथे ही धाव व्हॅलिड मानली गेलेली आहे. 38 धावा धावपलकर, 8 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. मला असं वाटतं हे 2 चेंडू अल्पेश गायकवाड अतिशय महत्त्वाचे असतील. या 2 चेंडूंवर कोणती ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये घडेल त्यावरून या सामन्याचं भविष्य खरं तर आपण निश्चितच ठरवू शकता किंवा त्या भविष्याचा अंदाज तुम्ही लावू शकता. इथे फुल लेंथ, व्हॉट ए ग्रेट डिलिव्हरी. पंच आमच्याकडे वळण्याच्या तयारीत नाहीयेत. यस, व्हॅलिड चेंडू. दॅट लाईन इज ऑलवेज बिलॉंग्स टू दी अंपायर असं म्हटलं जातं. जगात तुम्ही कुठेही अतिक्रमण करू शकता, परंतु या लाईनवर तुमचं अतिक्रमण चालणार नाही. क्या बात आहे. चांगलं डिसिजन मैदानाच्या आतमध्ये दिला. आपण आपल्या टीव्ही रिप्लेमध्ये पाहूया. मला असं वाटतं कोणत्याही पद्धतीने इथे संशय पंचांच्या मनामध्ये नव्हता. गोलंदाज तयार. शेवटचा चेंडू. इथे फुलटॉस फटका फसलाय. झेल टिपला जाईल का? क्षेत्ररक्षकांची महाविकास आघाडी झाली आणि या चेंडूला खरं तर धरणीचा रस्ता दाखवला गेला. या निर्णायक आणि महत्वाच्या क्षणाला इथे हा झेल ड्रॉप झालेला आहे आणि हा ड्रॉप झालेला झेल इथे या सामन्याच्या परिणामावर, इथे निकालावर काय परिणाम घडून आणेल याकडे सर्वांचं लक्ष इथे लागलेलं आहे. हा सामना पुन्हा एकदा मागच्या सामन्याची आठवण आपल्याला करून देईल, जिकडे सुरई संघाला 6 चेंडूंमध्ये 10 धावा डिपेंड करायच्या होत्या. इथे या संघाला 6 चेंडूंमध्ये धावा डिपेंड करायचे 11. म्हणजे गोलंदाजाकडे खूप काही आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि त्यानंतर हा सामना खरं तर तुम्ही जिंकू शकता. फलंदाजी करणाऱ्या संघासाठी सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की बळवंत दळवी आणि हरेश पाटील अनबिटन अजूनही खेळपट्टीवर उपस्थित आहेत. एकही गडी बाद झालेला नाही आहे
आणि 2 सेट फलंदाज ज्यावेळेस तुमच्याकडे शेवटच्या षटकासाठी उपस्थित असतील आणि इक्वेशन 6 चेंडूंमध्ये 11 धावांचा असेल तर त्यावेळेस तुम्ही कुठेतरी सेक्युअर फील करत असता, सेफ फील करत असता. तुम्हाला विश्वास असतो की ही जी धावसंख्या आहे ती आम्ही उभारू शकतो. परंतु क्रिकेट रंग बदलणार आहे, क्षणाक्षणाला बदलणारा क्रिकेट आहे. क्रिकेट तुम्हाला कधी हसवेल, कधी रडवेल सांगता येणार नाही. क्रिकेट तुम्हाला कधी सुखद अनुभव देईल तर क्रिकेट तुमच्या समोर कधी दुःख पेरील हेही सांगता येत नाही. पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये. चला, गोठेकर बी संघाला विनंती आहे, आपण जे हर्डल केलेलं आहे त्यातून लगेचच मुक्त व्हा. आणि खरं तर स्ट्रॅटेजी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये आता आखलेली आहे, परंतु त्यासाठी अधिकचा वेळ घेऊ नका. लगेचच आपल्याला क्षेत्ररक्षण पूर्ववत करावं लागेल आणि हा सामना लगेचच आपल्याला चालू करावा लागेल. 6 चेंडू 11 धावांची गरज. भारतीय प्रमाण वेळेनुसार वाजलेले आहेत 2:26 झालेत, म्हणजे 2:30 वाजलेले आहेत. यानंतर अजून एक सामना खेळवायचा आहे. मला असं वाटतं पहाटेला कोंबड्याचा आवाज कदाचित आपल्या कानावर सुद्धा येऊ शकतो. 6 चेंडू 11 धावा असं समीकरण. क्रमांक 4चं षटक घेऊन मडके तयार आहेत. आदी मडके, ज्यांचं नाव खरं तर आदी आहे, त्यांना सर्वात शेवटी आणलं गेलेलं आहे आणि कामगिरी अतिशय महत्वाची त्यांना करायचे. नागाव येथे झालेल्या स्पर्धेमध्ये आदी याने 5 विकेटचा हॉल मिळवला होता. म्हणजे एका एकदिवसीय सामन्यामध्ये 5 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्ही 5 गडी जर बाद करत असता तर एक गोलंदाज म्हणून तुमची कामगिरी अतिशय महत्वाची, उल्लेखनीय असते आणि तीच लक्ष्यवेधी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये ते करावी लागेल. 6 चेंडू 11 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये काय घडणार आहे सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू वाईड यॉर्कर बिहाइंड द स्टंप. चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. जर डायरेक्ट हिट साधता आली असती तर एक धाव खरं तर इथे वाचवता आली असती, परंतु मैदानाच्या आतमध्ये ते झालं नाही. पाहूया टीव्ही रिप्ले मध्ये. खरं तर अगदी ट्रॅम लाईनच्या लगत हा फटका सजवण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर अगदी मोठी कड लागून बिहाइंड द विकेट चेंडू ट्रॅव्हल झाला होता. शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते, त्यांनी आडून फेकी केली. 5 चेंडू आणि 10 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आता आलेला आपल्याला पाहायला मिळेल. पाहायचंय काहीतरी अद्भुत, काहीतरी ऋषी एकनाथ दादा पावशे यांचं आगमन झाले, त्यांचं स्वागत आहे. यावेळेस समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे आणि इथे एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, स्ट्रायकिंग एंडला थ्रो जातोय. क्षेत्ररक्षकाने कुठेतरी चूक केली असं म्हणायला हरकत नाही. अति उत्साह कामास आलेला आहे. क्षेत्ररक्षण करणं ही तारेवरची कसरत आहे. म्हणजे तुम्ही अगोदर चांगली फिल्डिंग केली, त्यानंतर तुम्हाला कोणत्या एंडला थ्रो फेकायचंय याचंही तारतम्य बाळगणं फार गरजेचं असतं. धावपलकर धावा अंकित झालेल्या आपण पाहिल्या तर त्या आहेत 43 आणि 8 धावांची गरज असेल. 4 चेंडू 8 धावा. ऋषी एकनाथ दादा पावशे यांचं आगमन झाले, त्यांचं स्वागत असेल. आदी मडके तयार असेल. 4 चेंडू 8 धावांची गरज. हा सामना सुद्धा एका वेगळ्या वळणावर आलेला आहे. पाहायचं या अगोदरचा सामना ज्या पद्धतीने आपण एन्जॉय केला, चला अधिकचा वेळ इथे आपण घेऊ नका, विनंती असेल. 4 चेंडू 8 धावांची गरज आहे. मी अगोदर खरं तर म्हटलं होतं, कारणे सांगणारी लोक यशस्वी होत नसतात, यशस्वी होणारी लोक कारण सांगत नसतात. तुम्ही अपयशी माणसाकडे जर गेलात तर तो अपयशाची 1000 कारणं तुमच्या समोर मांडेल. त्यापेक्षा यशस्वी होणाऱ्या माणसाकडे जा, चांगला मूलमंत्र तुम्हाला यशस्वी होण्याचा तो देईल. ऑन ड्राईव्ह होती, क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह. एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जाईल. इथे शर्थीचे प्रयत्न केले गेलेले आहे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. फलंदाज बाद आहे, परंतु कोणता फलंदाज बाद आहे यासाठी खरं तर रिव्ह्यू घेतला गेलेला आहे. पुन्हा एकदा आजिम हमदुल्ले सर, तुमची कामगिरी इथे आम्हाला अतिशय महत्वाची आहे. कंट्रोल रूम इथे सज्ज झालेला आहे, टेक्नॉलॉजीचा वापर केला जात आहे. पाहायचं आहे ज्यावेळेस गोलंदाजाने कलेक्शन केलं होतं आणि एष्ट्या वाकवल्या होत्या, त्यावेळेस कोणता फलंदाज खरं तर कोणत्या एंडला जास्त झुकलेला होता ते पाहावं लागेल. इथे फार अनुभवी पंच आहेत. अजिम अमदुल्ले आपल्यापर्यंत योग्य निर्णय निश्चितच असेल. पुन्हा एकदा हडल केलं जातं गोठेकर बी टीम संघाच्या माध्यमातून. खरं तर दिनेश पृथ्वी गोठेकर बी या नावाने हा संघ इकडे खेळतोय. सूर्या भाईने हा संघ खरं तर आपल्यापर्यंत स्पॉन्सर्ड केलेला आहे.
सामना पुन्हा एकदा वेगळ्या वळणावर आहे, चांगल्या वळणावर आहे. रोमहर्षक सामन्यांची खरं तर आज जंत्री आपल्याला पाहायला मिळालेली आहे. कधी कधी एखाद्या स्पर्धेमध्ये एखादा सामना आपल्याला नेल बॅटिंगचा नेट टू नेट फिनिशचा पाहायला मिळतो, परंतु इथे आता त्याची मालिका सुरू झालेली आहे. या अगोदरचा सामना सुद्धा तसाच होता. हा सामना निश्चितच त्याच पद्धतीचा समोर चाललेला आहे. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये फटका प्रोड्यूस झालाय. फलंदाज धावबाद तर झालाय, परंतु कोणता फलंदाज धावबाद झालाय हा फार मोठा प्रश्न आहे. आणि त्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी अगदी मोठे पंच म्हणजेच मुन्ना पठाण सर, त्याचबरोबर अजीम हमदुल्ले सर, जय पवार सर मैदानाच्या आतमध्ये आहेत. हेमंत शेट्टी सर त्यांच्या बरोबरीने आहेत. खरं तर या अगोदर अनेक समालोचकांनी उल्लेख केला JP पॅनलचा, आणि त्यांची कामगिरी त्याच पद्धतीने राहिलेली आहे. महाराष्ट्रात सर्वदूर त्यांचे दौरे असतात, मोठमोठ्या स्पर्धा ते कव्हर करत असतात. चांगलं टीम वर्क त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्या पॅनलकडे मला असं वाटतं जवळजवळ चांगले 50 गुणवत्तापूर्ण अंपायर्स आहेत. बलवंत बाद घोषित केले गेलेले आहेत पंच अजीम अमदुले यांच्या माध्यमातून, आणि पंच मुन्ना पठाण यांनी हा डिसिजन खरं तर दोघांच्या वतीने इथे आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. 44 धावा धावपलकर असताना बलवंत आपल्याला इथे निश्चितच हे मैदान सोडावं लागेल. जेव्हा खरं तर बेल्स उडाल्या होत्या त्यावेळेस क्रॉस झाला नव्हते दोन्ही फलंदाज, अशा पद्धतीने आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते. ज्यावेळेस बेल्स ब्रेक झाल्या होत्या, उडवल्या होत्या, डिसलॉच झाल्या होत्या, तोपर्यंत फलंदाज क्रॉस झाले नव्हते आणि म्हणूनच बलवंत त्याला बाद घोषित केलं गेलेलं आहे. 44 धावा धावपलकर आहेत आणि यानंतर 3 चेंडू आणि 7 धावा. पुन्हा एकदा एक नवीन सामना फोटो फिनिश कडे वळतोय आणि हा सामना जर असा चालू राहिला तर पुन्हा एकदा सिद्दीक भावे सर माझ्यापर्यंत धावून येतील. पाहायचंय 3 चेंडू 7 धावांची गरज असताना. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अजून एक सामना आपल्याला आजच्या या रजनीमध्ये कव्हर करायचा आहे. 3 चेंडूचा काही शेष आहे. मैदानाच्या आतमध्ये चेंडू उपलब्ध करून दिले जात आहेत. स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृती चषकाचा हा रणसंग्राम खरं तर आपण पाहतोय. फार चांगली स्पर्धा आहे आणि तितक्याच चांगल्या पद्धतीचं क्रिकेट, गुणवत्तापूर्ण क्रिकेट खरी तर आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे. टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला एक उंची प्रदान करणारी ही स्पर्धा सन्मान्य गणेश दादा केनी, साहिल चेटकेनी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. या स्पर्धेचं दिमागदार आयोजन, अगदी डोळ्यांमध्ये भरेल अशा पद्धतीचं आयोजन आहे. कोणत्याही पद्धतीची काटकसर नाही. अगदी 2-2 VIP स्टँड्स आहेत, 2-2 खरं तर रंगमंच आहेत, व्यासपीठ आहेत. यावरून तुम्ही या सगळ्या गोष्टीचा अंदाज करू शकता. आजच्या रजनीमध्ये ठीक 8 वाजता मॅजिक बॉक्सचं अनावरण केलं गेलं. त्याचबरोबर ज्ञानेश्वरी स्टँड आपण पाहतोय. प्रेक्षकांना बसण्याची चांगल्या पद्धतीची सोय आहे. खेळाडू कक्ष उपस्थित आहेत, बॅरिगेटिंग आहे, चांगल्या पद्धतीची नेटची व्यवस्था आहे. या सगळ्या गोष्टी आहेत आणि ही स्पर्धा खरं तर एक वेगळ्या पद्धतीचा विक्रम सेट करते महाराष्ट्र क्रिकेटच्या टेनिस पटलावर. 44 धावा धावपलकर आहेत, 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. व्हॉट विल हॅपन नेक्स्ट हा सगळ्यात मोठा प्रश्न, महत्वाचा प्रश्न सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. जय हिंद देवरुंग आतापर्यंत काय अफलातून खेळली होती. बलवंत दळवी खरं तर या अगोदर बाद झालेले आहेत. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. गोटेकर बी तुम्ही प्रोफेशनल क्रिकेट खेळणारे संघ आहात आणि तुम्हाला प्रत्येक वेळेस प्रत्येक चेंडू नंतर वेळेचं सहकार्य करण्याची विनंती करणं हे खरं तर मला यानंतर शर्मेचं वाटायला लागलेलं आहे. 44 धावा धावपलकर आहेत. यापेक्षा अधिक कडू शब्द कोणता वापरू. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. पंचांनी या गोष्टीचं गांभीर्य बाळगणं फार गरजेचं आहे. या अगोदर 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये खरं तर फेकले होते अल्पेश गायकवाड याच्या माध्यमातून. आणि जुने चेंडू आमच्याकडचे मला असं वाटतं आता तो स्टॉक संपलेला आहे. आता जर चेंडू गहाळ झाला तर तुमच्यावर फार मोठं संकट ओढावेल. पाहायचंय 3 चेंडू 7 धावांची गरज. एखादा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर झालाय. डाऊन दी ग्राउंड खेळून काढले. क्षेत्ररक्षक उपस्थित. ग्रेट वर्क.
फक्त आणि फक्त एक धाव मैदानाच्या आतमध्ये प्रोड्यूस झालाय. त्यानंतर आता 2 चेंडू आणि 6 धावा असा सामना मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळत आहे. या अगोदरच्या सामन्याने आम्हाला खूप काही दिलेलं आहे. या सामन्यामधून फार मोठे खरं तर मनोरंजन आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. चुरस कशी असते मैदानाच्या आतमध्ये सामना, एक नेट टू नेट फाईट, हाय व्होल्टेज ड्रामा कसा असतो, या सगळ्या गोष्टी खरं तर आम्ही पाहिलेल्या आहेत. यानंतरचा हा सामना खरं तर जय हिंद देवरुंगच्या बाजूने की यानंतरचा हा सामना 2 चेंडू नंतर दिनेश स्मृती गोटेकर बी यांच्या बाजूने झुकेल कोणीही सांगू शकत नाही. 2 चेंडूंवर धावांची गरज आहे, ती म्हणजे 6. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये झालेला आहे बदल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश पाटील असतील स्ट्रायकिंग एंडला, हरेश पाटील आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडला. 9 चेंडूंमध्ये 16 धावा त्याने बनवलेल्या आहेत. एक चांगले फिनिशर म्हणून आकाशला ओळखलं जातं, परंतु जेव्हा गरज आहे त्या गरजेच्या वेळी मदत करावी लागेल. इथे आपल्या संघाची 2 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज असेल. कोण ठरेल नायक, कोण ठरेल खलनायक, या सामन्यातील आपल्याला निश्चितच पाहायचा आहे. येणारा काळ या प्रश्नाचं उत्तर आपल्यापर्यंत निश्चितच पोचवेल. प्रयत्नांची पराकाष्ठा झाले. प्रेक्षकांच्या पसंतीत उतरलेला सामना आपण स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृती चषक पाहतोय 2022 पर्व. समोरच्या दिशेने खेळून काढलेले विषयमध्ये फटका एक्झिक्यूट क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस फंबल झालंय, त्यावर त्याची रिकव्हरी झाली आणि आता यानंतर 1 चेंडू आणि 4 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी. या मला असं वाटतं स्पर्धेतील पहिली गोल्डन बाउंड्री मारून, पहिला गोल्डन चौकार मारून सामना जिंकण्याची संधी इथे मात्र आलेली आहे फलंदाजासाठी. मला असं वाटतं आकाश पाटील तिकडे आहेत. आकाशसाठी ही संधी आहे. पाहिजे या संधीचं सोनं करावं लागेल. संधी या देवतेच्या डोक्यावर केस नसतात. आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं करण्याची जबाबदारी आपल्याकडे आहे. चला पुन्हा एकदा गोटेकर संघ एकत्रित येतोय आणि गोलंदाजाचा आक्रोश मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपण अनुभवलेला आहे. 4 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. हृदयाचे ठोके चुकवणारा सामना आहे. प्रेक्षक वर्गाला सुन्न करणारा सामना आहे. प्रेक्षक वर्गाचं पूर्णपणे मनोरंजन करणारा सामना आहे. या स्पर्धेला एक चांगल्या पद्धतीची ओळख निर्माण करून देणारा सामना आहे आणि दोन्हीही बलाढ्य संघ मैदानाच्या आतमध्ये कसे खेळतात याचं चांगलं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये प्रस्तुत झालंय. या सामन्यासाठी जोरदार टाळ्या मित्रांनो देऊया. 1 चेंडू आणि 4 धावा, गोल्डन चौकाराची गरज. फुलटॉस, फटका पसलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित असतील आणि 1 धाव तर पूर्ण आले. मला असं वाटतं फलंदाजी करणाऱ्या संघाने पंचांकडे SDRS ची इथे मागणी केलेली आहे. आता शेवटच्या चेंडूवर हाईट फॅक्टरचा नो बॉल इथे चेक करायचा आहे. जर नो बॉल नसेल तर आव्हान संपुष्टात येईल जय हिंद देवरुंग संघाचं, आणि नो बॉल जर असेल तर हा सामना अजून खरं तर निश्चितच टिकून राहील. पाहायचंय शेवटचा चेंडू होता, फुलटॉस चेंडू होता. हा सामना संपायचं नाव घेत नाही. शेवटचा चेंडू डिलिव्हर झालाय तरी सुद्धा अजून अनेक शंका कुशंका आहेत. फलंदाज कुठे खेळत होते, चेंडू कशा पद्धतीने लँड झालाय, या सगळ्या गोष्टींचं खरं तर आढावा इथे या सगळ्या गोष्टींचा घेतला जाईल आणि पंच आमच्यापर्यंत खरं तर पोहोचलेला आहे. त्यांच्या माध्यमातून हा निर्णय घेतला जाईल. दोन्हीही 12व्या प्रतिनिधींना विनंती आहे आपण तिकडे जाऊ नका. पंचांना ठरवू द्या. जो निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. काही गोष्टी न पाहणंच चांगलं असतं. फलंदाज खेळत असताना मला असं वाटतं पंचांनी सांगितलेलं आहे अगदी वाकून त्याने तो चेंडू खेळलेला आहे आणि म्हणून हा चेंडू नो घोषित केला गेलेला नाहीये. आणि याचबरोबर हा अतिशय चुरशीचा सामना जिंकलेला आहे दिनेश मूर्ती गोठेकर बी. सूर्याभाई पुन्हा एकदा आता खुश असतील आणि पराभूत संघ जय हिंद देवरुंग संघ क्रिकेट परिभाषेतील फार मोठी लढत, फार मोठा संघर्ष तुम्ही आमच्यापर्यंत खरं तर पोहोचवला. संपूर्ण क्रीडा विश्वाला फार चांगला सामना तुम्ही इथे दाखवला आणि त्याचबरोबर स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृती चषकामध्ये अप्रतिम खेळ सादर केला. त्याबद्दल जय हिंद देवरुंग संघ तुमचं आयोजकांच्या वतीने गोड गोड खूप सारं कौतुक.
हिरो पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना 18 चेंडूंमध्ये 36 धावा ज्याने आपल्याला दाखवल्या